नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. आज दिवाळीतील पाडवा आहे. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा. या दिवशी बलिराजाची पूजा करतात, त्याचबरोबर गोवर्धनाची पूजा करतात. तर गोवर्धनाची पूजा का करतात त्याच्याविषयीची थोडक्यात कथा आपल्याला सांगते. कृष्णाच्या गोकुळातील लोकांनी एकदा शरद ऋतूमध्ये इंद्राचा उत्सव सुरू केला. त्यावेळी कृष्णाने त्यांना सांगितले की गोवर्धन पर्वतामुळे आपली उपजीविका होते, आपल्याला अन्नपाणी मिळतं ते गोवर्धन पर्वतामुळे. तेव्हा तुम्ही इंद्राऐवजी गोवर्धन या पर्वताची पूजा करा, गोवर्धनाची पूजा करा, त्याला नमस्कार करा. आणि गोकुळातल्या लोकांनी तसं करताच इंद्राला मात्र खूप राग आला. आतापर्यंत आपली पूजा हे लोक करत होते आणि आता मात्र ते या गोवर्धनाची पूजा करतात. म्हणून इंद्राला राग आला आणि त्याने गोकुळावर मुसळधार पाऊस पाडायला सुरुवात केली. 2 दिवस झाले तरी पाऊस काही थांबेना. सारे लोक घाबरले, कृष्णाला शरण गेले आणि त्यांनी सर्वांचे रक्षण करण्याची विनंती कृष्णाला केली. आणि कृष्णाने देखील ती विनंती ऐकून गोवर्धन पर्वत उचलला, अगदी एका करंगळीवर, हाताच्या एका करंगळीवर. आणि त्या गोवर्धन पर्वताच्या खाली सर्व गोकुळवासी लोकांचे रक्षण केले. सर्व लोक गायी गुरांसह त्या पर्वताच्या खाली उभे राहिले. पावसापासून त्यांचं रक्षण झालं. आणि त्या स्मृतिप्रित्यर्थ, आठवणीप्रित्यर्थ बलिप्रतिपदेच्या दिवशी गोवर्धनाची पूजा करतात. त्यासाठी गोठ्यातील शेणाचा गोवर्धन पर्वत तयार करतात. त्यावर दुर्वा फुले खोचतात. कृष्ण, गोपाळ, गायी, वासरे, इंद्र यांची चित्र ठेवतात आणि त्या सर्वांची पूजा करतात. गोठ्यातील गायी बैलांना सजवून त्यांचीही पूजा करतात. मिरवणूक काढतात. खेडेगावातून या दिवशी गुराखी दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कोणाच्या, गाई म्हशी लक्ष्मणाच्या अशी गाणी म्हणत त्यांना ओवाळतात. याच दिवशी विक्रम संवत्सराचा प्रारंभ झाला असं मानतात. व्यापाऱ्यांचे नवीन वर्ष देखील या दिवशी सुरू होते. या दिवशी मंगल स्नान झाल्यानंतर स्त्रिया आपल्या पतीला ओवाळतात. काही ठिकाणी ते संध्याकाळी रात्री ओवाळतात. हा दिवाळीचा मुख्य सण मानला जातो. सर्व घरातील मंडळी नवीन वस्त्र परिधान करतात. भोजनालाही मिष्टान्न, मिठाई, गोड पदार्थ असतात. सर्व दिवस आनंदात घालवतात. या दिवसाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शंकर पार्वती द्यूत खेळत असताना पार्वतीने या दिवशी शंकराला द्यूतामध्ये हरविले. त्यामुळे या प्रतिपदेला द्यूत प्रतिपदा असं देखील म्हणतात. असा हा पाडवा सर्वांसाठीच आनंदाची उधळण करीत येतो. पाडव्याच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.